हॅलो, हाय, नमस्कार. मी उमेश कामत. हाय, नमस्कार. मी प्रिया बापर. मी आशुतोष गोखले. मी पल्लवी अजय. आणि आज खरं तर आमच्या ह्या एका टगीमुळे आम्ही एका अत्यंत सुंदर जागी भेट दिली आणि तिचं नाव आहे वानोशी. होमस्टे आहे आणि नॅचरल होमस्टे आहे. सगळ्यात पहिली आनंदाची गोष्ट आहे म्हणजे तुम्ही ज्यावेळेला गाडी घेऊन त्या रस्त्यात आत शिरता तिथेच पहिलं वाक्य असं आहे की इथे स्ट्रेस फ्री झोन सुरू होतो आणि आम्ही एकच दिवस राहिलोय आणि लिटरली तो स्ट्रेस फ्री झोन आम्ही इकडे अनुभवलेला आहे. एकीकडे मला असं वाटतं की खूप लोकांनी इकडे यावं आणि भेट द्यावी, पण मला असंही वाटतं की खूप लोकांनी येऊन टुरिस्ट जागा करून त्यांनी जे जपलंय, जे वाढवलंय, इथली जंगलं म्हणा, त्यांनी जे हाईड प्लेसेस तयार केलंय तुम्हाला बर्ड वॉचिंगसाठी, या सगळ्याची येऊन टुरिस्टी गोष्टी त्याच्या करू नये. मला असं त्याचा वाटतं अनुभव गोंधळ घालायला इथे येऊ नये, शांतपणे जायला सगळ्यांनी यावं. स्लो लिव्हिंग म्हणजे काय, जे की आपले पूर्वज कायमच करत आलेले आहेत, जे घरचं आपण खात आलो आहे आणि ज्या प्रकारचं आयुष्य आपल्या कोकणातली माणसं खरंच जगत आली आहेत, तसं तुम्हाला इथे ग्राउंडेड, हंबल आणि नॉर्मल माणसासारखं जगायचं असेल निसर्गाच्या सानिध्यात तर प्लीज वानोशीला या. आमचा खूप सुंदर अनुभव झालाय. एकच रात्र आम्ही थांबलो इथे, पण मी नक्की माझी पुन्हा सोलो ट्रिप करायला परत येईल. मी पहिल्यांदा नदीत जाऊन डुंबले, झाडावरती माकडासारखी लोंबकळले. सो कदाचित त्या गोष्टी मी पुन्हा येऊन पुन्हा करेन आणि इतर ठिकाणी जाऊन पुन्हा करेन, कारण पहिल्यांदाच हे अनुभव घेतल्यामुळे त्याची खरी मजा आहे जी आपण लहानपणी कधीतरी करून विसरून गेलोय, ती आता पुन्हा अनुभवायला मिळाली. सो प्रवीण दादा आणि शीतल, थँक्यू सो मच फॉर होस्टिंग अस आणि इतका छान प्रेमानी, आपुलकीनी आमचा हा एक दिवस पाहुणचार नाही म्हणणार मी, तुम्ही घरच्यांसारखंच वागवलं, त्यामुळे थँक्यू सो मच. मजा आली. ऑलवेज वेलकम, ऑलवेज वेलकम. थँक्यू. आणि खूप सारे पक्षी बघितले. पुढच्या वेळेला मी येताना माझा कॅमेरा घेऊन येईन आणि नक्की, नक्की. घेऊन येईन. थँक्यू. थँक्यू.